गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण बनणार आहेत व्यवस्थापन करत असताना गृहिणी किंवा स्वमूल्यांकन करत असताना कोणती पद्धत किंवा कोणत्या पद्धती वापरल्या जातात. त्याआधी आपण बघितलेलं आहे की व्यवस्थापन प्रक्रियेमधील ज्या 3 पायऱ्या आहेत, नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन. त्याच्यामध्ये आपण बघितलेले नियोजन म्हणजे काय, तसेच नियोजन करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. त्याचबरोबर आपण बघितलेलं आहे की नियोजन करत असताना मुख्य 3 पायऱ्या कोणत्या वापरल्या जातात किंवा त्याचा वापर गृह व्यवस्थापन करत असताना कशा पद्धतीने केला जातो. त्याचबरोबर नियोजनाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे ते बघितलेलं आहे. त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की फ्लेक्झिबल म्हणजे लवचिकता असेल, त्यालाच आपण फ्लेक्झिबिलिटी म्हणतो. तसेच वास्तविकता असेल, अनुरूपता असेल. त्याचबरोबर नियोजन म्हणजे काय आणि नियंत्रण जी की व्यवस्थापनाची दुसरी पायरी आहे. तर नियंत्रण कशा पद्धतीने केलं पाहिजे, तसेच नियंत्रणाच्या अवस्था कोणकोणत्या आहेत ते बघितलेलं आहे. त्यानंतर लास्टची जी पायरी आहे, शेवटची जी पायरी आहे ती म्हणजे की मूल्यांकन. मूल्यांकन म्हणजे की पडताळणी करणे. आपण जे कार्य केले आहे ते कार्य केल्यानंतर त्या कार्याची, त्या उद्दिष्टांची प्राप्ती झाली की नाही त्याची पडताळणी करणे हे बघितलेलं आहे. तसेच मूल्यांकनाचे 3 प्रकार बघितलेले आहेत. त्यामध्ये आपण पहिलं बघितलेलं आहे की सर्वसाधारण मूल्यांकन, विशिष्ट मूल्यांकन आणि स्वमूल्यांकन. आता त्यानंतर आहे स्वमूल्यांकन करत असताना कोणती पद्धत वापरली जाते. तसेच गृहिणी ज्यावेळेस स्वमूल्यांकन करते त्यावेळेस ती कशा पद्धतीने स्वमूल्यांकन करते ते बघणार आहोत. आता त्यामध्ये पहिलं आहे स्वतःच्या व्यवस्थापनाचा दर्जा समजणे किंवा तपासणे आणि त्याची तुलना इतरांच्या व्यवस्थापनाच्या दर्जाशी करणे. म्हणजे की व्यवस्थापन करत असताना जे आपण कार्य आहोत ते कार्य करत असताना किंवा ते कार्य केल्यानंतर त्याची तुलना इतर व्यवस्थापनासोबत करणे गरजेचं असतं. तसेच स्वतःच्या कार्याच्या त्याची तुलना प्रस्थापित झालेल्या दर्जाशी करणे, स्वतःला त्या दृष्टीने प्रश्न विचारणे आणि भविष्यातील क्रियांमध्ये किंवा नियोजनामध्ये बदल घडवून आणणे होय. आता स्वतःच्या कार्याच्या दर्जाची तुलना प्रस्थापित झालेल्या दर्जाशी करणे, स्वतःला त्या दृष्टीने प्रश्न विचारणे म्हणजे तुम्ही जे कार्य केलं आहे तिथे त्या कार्यामध्ये स्वतःच आपण पडताळणी केली, मूल्यांकन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये स्वतःलाच आपण प्रश्न विचारले पाहिजेत की आपल्याला कुठे समस्या निर्माण झाली का. जर समस्या निर्माण झाली असेल तर आपण कुठे म्हणजे त्यावरती काय दूर करण्यासाठी काय पद्धत वापरली किंवा समस्या दूर होण्यासाठी कोणती किंवा नियोजन कोणत्या पद्धतीने नियोजन केलं गेलं आहे हे त्यामध्ये येतं. तसेच भविष्यातील क्रियांमध्ये किंवा नियोजनामध्ये बदल घडवून आणणे. जर तुम्ही जे पहिलं कार्य केलं आहे आणि त्या कार्यामध्ये जर काही अडथळा निर्माण झाला असेल, समस्या निर्माण झाली असेल, ज्यावेळेस आपण भविष्यातील क्रिया करणार आहोत तर त्या नियोजनामध्ये बदल घडवून आणणं गरजेचं असतं. जर पहिल्या नियोजनामध्ये तुमच्या चुका झाल्या असतील किंवा जे ध्येय आहे ते ध्येय प्राप्त झाले नसेल तर भविष्य काळामधील ध्येय प्राप्तीसाठी तुम्हाला नियोजनामध्ये बदल घडवून आणला पाहिजे. तेच आपण स्वतः त्यामध्ये स्वमूल्यांकन केलं गेलं पाहिजे. आता दैनंदिनीचा उपयोग करून त्यामध्ये कोणकोणती कार्य करावयाची आहेत, ती पूर्ण झाली आहेत का, त्याचा दर्जा कसा आहे इत्यादी गोष्टींची नोंद ठेवू शकते. आता आपण त्याला डायरी म्हणतो की डायरीमध्ये आपण दररोजची कामे लिहितो की आपण काय केलं आहे किंवा काय करणार आहोत. जर करणार आहोत तर ते कशा पद्धतीने करणार. जसं की गृहिणी असेल आणि ती गृहिणी तिच्या डायरीमध्ये किंवा दैनंदिनीचा वापर करून त्यामध्ये नोट डाऊन करते की तिला कार्य कोणतं करायचं आहे आणि त्या कार्यासाठी तिला किती वेळ लागणार आहे, किती एनर्जी लागणार आहे, किती पैसा लागणार आहे, ह्या गोष्टीचा ती विचार करते आणि तो विचार तिच्या दैनंदिनीमध्ये ती मांडते. आता ती पूर्ण झाली आहे की नाही, म्हणजे जे कार्य तिने ठरवलेलं आहे ती पूर्ण झाली आहेत की नाही, त्याचा दर्जा कसा आहे
इत्यादी गोष्टीची नोंद ठेवू शकते. म्हणजे दैनंदिनीमध्ये ती त्या गोष्टी मांडू शकते. त्याला स्वमूल्यांकनसुद्धा म्हटलं आहे. म्हणजे स्वमूल्यांकन म्हणजे स्वतःला प्रश्न विचारणे, स्वतः त्या गोष्टीवरती विचार करणे, निरीक्षण करणे, त्यालाच आपण स्वमूल्यांकन म्हणतो. आता खाली दिले की उदाहरणं दिलेले आहेत तुम्हाला आणि त्याच्यावरून मूल्यांकनाचा प्रकार कसा ओळखू शकाल. आता मूल्यांकन स्वमूल्यांकन असेल, सर्वसाधारण असेल, विशिष्ट मूल्यांकन असेल, तर हे त्या उदाहरणावरून तुम्हाला ओळखायचं आहे. आता त्यामधलं पहिलं उदाहरण आहे, विद्यार्थीमध्ये निकालपत्र हाती आल्यानंतर सर्वसाधारण टक्केवारी पाहून चांगला किंवा वाईट असा शेरा दिला जातो. आता ज्यावेळेस विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागतो आणि रिझल्ट मार्कशीट हातात आल्यानंतर आपण त्या विद्यार्थ्याला, त्या मुलाला मुलीला शेरा देतो की तुला पर्सेंटेज चांगले पडलेत. जर कमी पडले असतील तर कमी पर्सेंटेज पडले, चांगले पडले असतील तर तू चांगला अभ्यास केला, असा आपण शेरा देतो. कमी अभ्यास म्हणजे कमी पर्सेंटेज असेल तर अभ्यासात कुठेतरी कमतरता भासते. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना किंवा मुलींना देतो. म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये आपण शेरा देत असतो. पण ते कार्य पूर्ण झाल्यानंतर मग ह्या कार्याला कोणतं मूल्यांकन म्हणतात हे तुम्हाला ओळखायचं. आता विद्यार्थी निकालपत्र मिळाल्यानंतर प्रत्येक विषयाचे गुण किंवा टक्केवारी सविस्तरपणे पाहिली जाते, ज्यावरून प्रत्येक विषयात किती यश मिळाले ते ठरवले जाते. आता निकालपत्र म्हणजे मार्कशीट हातात आल्यानंतर आपण फक्त पर्सेंटेजच नाही बघत, तर प्रत्येक विषयामध्ये किती मार्क्स पडले, किती मार्क्स मिळाले आहेत हे आपण त्यावरती मूल्यांकन करतो किंवा त्याची पडताळणी करतो. म्हणजे हे एक प्रकारचं मूल्यांकन झाले आहे. मग ते कोणतं मूल्यांकन आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. यावरून काही वेळा असे दर्शवले जाते की जरी पूर्ण टक्केवारी किंवा ग्रेड चांगली असली तरीही एखाद्या ठराविक विषयासाठी अधिक मार्गदर्शन आवश्यक आहे. आता पर्सेंटेज जर जास्त पडले असतील पण तरी पण एखाद्या विषयामध्ये जर मार्क्स कमी आले असतील तर त्या विषयासाठी त्या मुलाला मुलीला मार्गदर्शन करणं आवश्यक असतं. तर अशा पद्धतीने मूल्यांकनाचे प्रकार दाखवलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की या मूल्यांकन म्हणतात, स्वमूल्यांकन म्हणतात, विशिष्ट मूल्यांकन म्हणतात की सर्वसाधारण मूल्यांकन म्हणतात. हे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनातल्या उदाहरणातून लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन यामधील सहसंबंध. आता नियोजन केलं म्हणजे नियंत्रण किंवा मूल्यांकन या पायरीकडे पाहायची गरज नाही असं नाही आहे. तर ज्यावेळेस नियोजन करतो, नियोजन केल्यानंतर नियंत्रणाची ज्यावेळेस प्रक्रिया येते किंवा आपल्याला ते कार्य करायचं असतं त्यावेळेस आपल्याला नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन ह्या तिन्ही गोष्टी किंवा ह्या तिन्ही पायऱ्या लक्षात घ्याव्या लागतात. आणि याचा सहसंबंध कसा येतो ते होतं. आता नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन ह्या 3 पायऱ्या एकमेकावर आधारित असतात. आता त्यामध्ये बघा, समस्येचे निराकरण करणे किंवा उद्दिष्ट पूर्तीसाठी क्रिया करणे नियोजनापासून सुरू होते. आता जे उद्दिष्ट तुम्हाला साध्य करायचं असेल तसेच तुमचे जे ध्येय असतील ते ध्येय साध्य करायचे असेल आणि त्या ध्येयांची किंवा उद्दिष्टांची पूर्ती करायची असेल तर त्यासाठी जी क्रिया केली जाते ती क्रिया नियोजनापासून सुरू केली जाते, जी एक मानसिक प्रक्रिया आहे. आता नियोजन ही एक मानसिक प्रक्रिया आहे. मानसिक प्रक्रिया म्हणजे की आपण त्या गोष्टी ठरवतो, स्वतः ठरवतो किंवा कुटुंबातील व्यक्ती ठरवतात आणि त्यामध्ये आपली मानसिकता त्यामध्ये दिसून येते. म्हणजे एक प्रकारची ही मानसिक प्रक्रिया आहे. दुसरी पायरी म्हणजे नियंत्रण, ही नियोजनाच्या पायरीवर आधारित असते. आता ज्यावेळेस नियोजन करतो आणि नियोजन केल्यानंतर ते कार्य नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण दुसरी पायरी अवलंबतो किंवा दुसऱ्या पायरीवर अवलंबून असतो, ती म्हणजे की नियंत्रण. आता दुसरी पायरी नियंत्रण ही नियोजनाच्या पायरीवर आधारित असते, ज्यामध्ये नियोजनानुसार क्रिया ठरवली जाते. आता जे नियोजन तुम्ही ठरवलेलं आहे, प्लॅनिंग जे केलेलं आहे त्यानुसार काय केलं जातं, ती क्रिया केली जाते, म्हणजेच नियंत्रण ते केलं जातं.
तिसरी पायरी म्हणजे मूल्यांकन. मूल्यांकन म्हणजे की जे कार्य केलं आहे ते कार्य पूर्ण झाल्यानंतर त्या कार्याची पडताळणी करणे म्हणजे मूल्यांकन. आता ही तिसरी पायरी मूल्यांकन ही नियोजन आणि नियंत्रण या दोन्ही पायऱ्यांशी निगडीत आहे. म्हणजे जसं की नियोजन केल्यानंतर नियंत्रण नियोजनाशी निगडीत असतं किंवा त्याचा संबंध येतो नियोजनासोबत, तसेच मूल्यांकन हे सुद्धा नियोजन आणि नियंत्रणाशी निगडीत असतं किंवा त्याचा सहसंबंध दिसून येतो. या दोन्ही पायऱ्यांशी निगडीत आहेत. म्हणजे नियोजन आणि नियंत्रण या दोन्ही पायऱ्यांशी निगडीत मूल्यांकन आहे. उद्दिष्टपूर्ती नंतर किंवा समस्या सोडून झाल्यानंतर व्यक्ती नियोजन आणि नियंत्रण या पायऱ्यांचा आढावा घेऊन त्यामधील सकारात्मक आणि नकारात्मक बाबी शोधून काढतं. आता त्यामध्ये ज्यावेळेस मूल्यांकन करायचं असतं आणि ते मूल्यांकन कार्य पूर्ण झाल्यानंतर आपण करत असतो आणि ते मूल्यांकन करत असताना त्यामधील पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी आपण लक्षात घेतो. जर पॉझिटिव्ह असेल म्हणजे की तुमचा रिझल्ट चांगला असेल तर मूल्यांकन म्हणजे नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन ह्या 3 पायऱ्या तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळल्या गेल्या किंवा हाताळल्या आहेत. जर निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक गोष्टी त्यामध्ये जर दिसून आल्या, नकारात्मक जे की तुमचे जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट सफल झाले नसतील तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की कुठेतरी आपण कमी पडलेलो आहोत. म्हणजे नियोजनाच्या म्हणजे ज्या पायऱ्या आहेत मग ती नियोजनामध्ये जर तुम्ही कमी पडला असताल किंवा नियंत्रण करत असताना कमी पडू शकता, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतात ज्यावेळेस तुम्ही मूल्यांकन करत असता. मूल्यांकनामधून मिळणारे असे मुद्दे भविष्यकाळातील नियोजन आणि नियंत्रण अधिक चांगले करण्यासाठी उपयुक्त ठरतात. ज्यावेळेस तुमचे जे पहिले ध्येय आहेत किंवा जे उद्दिष्ट तुम्ही प्राप्त केले आहात आणि ते प्राप्त करत असताना काहीतरी अडथळा निर्माण झाला असेल तर तुम्हाला त्यातून तुमच्या स्वतःच्या चुका त्यातून लक्षात येतात आणि भविष्यकाळातील नियोजनासाठी किंवा भविष्यकाळातील ध्येय प्राप्तीसाठी तुम्ही सतर्क राहता आणि ज्या पहिल्या चुका झाल्या त्या चुका तुम्ही परत करत नाहीत. करू शकत नाहीत कारण तुम्हाला पहिल्या नियोजन जे केलेलं आहे किंवा पहिले जे तुम्ही उद्दिष्ट प्राप्त केलेले आहे त्यामध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका तुमच्या लक्षात येतात, निरीक्षण करता तुम्ही किंवा मूल्यांकन करता, त्यातून तुम्हाला ते लक्षात येतं की आपली ह्या ठिकाणी चूक झालेली आहे. त्या चुका तुम्ही भविष्यकाळातील नियोजनासाठी करू शकत नाहीत. तसेच अशा प्रकारे सर्व 3 पायऱ्या परस्परांशी खूपच निगडीत आहेत आणि आधीची पायरी योग्य प्रकारे पाडल्याशिवाय व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही. आता पहिली पायरी म्हणजे की तुम्ही नियोजन चांगल्या पद्धतीने केलं तरच तुम्ही नियंत्रणाच्या पायरीमध्ये जाऊ शकता किंवा नियंत्रणाची पायरी सुरू करू शकता. त्यानंतर नियंत्रण चांगलं असेल तर तुमचं मूल्यांकनसुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. पण नियोजन चांगलं आहे, आराखडा तुम्ही चांगला तयार केलेला आहे, पण कार्य चांगल्या पद्धतीने जर झालं नाही, नियोजनाप्रमाणे तुम्ही कार्य जर नाही केलं तर काय होतं की मूल्यांकनामध्ये अडथळा निर्माण होतो, मूल्यांकन चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही. तर अशा नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन ह्या 3 पायऱ्या एकमेकांशी निगडीत आहेत. खाली एक डायग्राम दिलेली आहे, आकृती दिलेली आहे, त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की त्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की नियोजन ही पहिली पायरी आहे. आता ज्यावेळेस नियोजन म्हणजे की तुम्हाला एखादं उद्दिष्ट किंवा ध्येय पूर्ण करायचं असेल आणि ते करण्यासाठी तुम्ही आधी नियोजन करता, ती नियोजन ही पहिली पायरी झाली. आणि त्यानंतर नियोजनानंतर आणि नियोजन करत असताना नियोजन हे आपण भविष्यातील किंवा भविष्यकाळातील नियोजनाची पायरी म्हणून ओळखलं जातं. म्हणजे जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन हे दीर्घकाळासाठी म्हणजे भविष्यकाळासाठी ते नियोजन तयार केलेलं आहे. आता नियोजन करत असताना सेकंड स्टेप येते की नियोजनानंतर आपण काय करतो की प्रत्यक्ष कृती करतो. म्हणजे जे नियोजन ठरवलेलं आहे, जे प्लॅनिंग केलेलं आहे त्यानुसार आपण कृती करण्यास सुरुवात करतो. आणि दुसरी पायरी आहे नियंत्रण. आता नियंत्रण करत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या समस्या येतात किंवा जे आपण उद्दिष्ट ठरवलेले आहेत ते उद्दिष्टपूर्तीसाठी काही समस्या निर्माण होतात आणि त्या समस्या सोडवता आल्या पाहिजेत आणि त्या समस्यावरती नियंत्रण करता आलं पाहिजे. आणि त्यानंतर आहे मूल्यांकन, जी की शेवटची पायरी आणि तिसरी पायरी ओळखली जाते. मूल्यांकन म्हणजे की
उद्दिष्टपूर्ती झाल्यानंतर, मग ते सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, म्हणजे जे ध्येय साध्य झालेलं आहे ते ध्येय साध्य झाल्यानंतर ते सफल झालं किंवा नाही, सफल झालं असेल किंवा ध्येयांची पूर्ती झाली असेल तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की आपण नियोजन किंवा नियंत्रण चांगल्या पद्धतीने केलं असल्यामुळेच आपलं ध्येय प्राप्त झालेलं आहे, हे मूल्यांकनामधून तुम्हाला लक्षात येतं. जर ध्येय असफल झालं असेल तर तुम्हाला लक्षात येतं, ज्यावेळेस आपण मूल्यांकन करतो तर मूल्यांकन करत असताना लक्षात येतं की नियोजनामध्ये किंवा नियंत्रण करत असताना आपण कुठेतरी कमी पडलो आहोत किंवा काहीतरी अडथळा निर्माण झाला आहे. तर हे ह्या ज्या नियोजनाच्या 3 पायऱ्या त्या आकृतीमध्ये दाखवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने व्यवस्थापन प्रक्रिया करत असताना नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन करणं गरजेचं आहे. आणि नियोजन नियंत्रण करत असताना त्यामध्ये नियोजनाचे वैशिष्ट्य असतील, तसेच नियंत्रण करत असताना नियंत्रणाच्या अवस्था असतील, तसेच मूल्यांकन करत असताना मूल्यांकनाचे वेगवेगळे प्रकार जे दाखवलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत, त्यामध्ये स्वमूल्यांकन असेल, सर्वसाधारण मूल्यांकन असेल किंवा विशिष्ट मूल्यांकन असेल, हे सगळ्या गोष्टी आपण विचारात घेऊन आपले ध्येय प्राप्त करतो. मग ते ध्येय आपले वैयक्तिक असतील किंवा कौटुंबिक ध्येय असतील. तर अशा पद्धतीने व्यवस्थापन प्रक्रिया हे प्रकरण इथेच संपते. आता यानंतर तुम्हाला हे प्रकरण पूर्ण वाचल्यानंतर खाली तुम्हाला ॲनलाइज करायचं आहे किंवा विचार करायचा आहे की व्यवस्थापन प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते आणि व्यवस्थापन प्रक्रियेचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा होतो, किंवा आपण आपले जे ध्येय आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतील तर विद्यार्थ्यांचे ध्येय की विद्यार्थ्यांना 12वीमध्ये चांगले पर्सेंटेज मिळवायचे असतील, चांगले मार्क्स मिळवायचे असतील. जर तुम्ही चांगले मार्क्स मिळवले तर तुमचा डॉक्टर, इंजिनियरसाठी नंबर लागू शकतो. हे तुमचे जर ध्येय असतील, मग ते ध्येय साध्य करत असताना तुम्हाला ह्या 3 पायऱ्यांचा वापर करावा लागतो. आणि हे ज्या व्यवस्थापनाच्या ज्या 3 पायऱ्या आहेत, त्या 3 पायऱ्या ह्या आपण आपल्या जीवनामध्ये अंमलात आणल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने व्यवस्थापन प्रक्रिया हे प्रकरण इथेच संपतं. थँक्यू. तसेच प्रत्येक प्रकरण किंवा प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे स्वाध्याय दिलेला आहे. तो स्वाध्याय सॉल्व करण्याआधी किंवा स्वाध्याय सोडवण्याआधी तुम्हाला हे प्रकरण व्यवस्थित वाचायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही तो स्वाध्याय सोडवायचा आहे.